11th. प्लांट किंगडम बद्दल आपण बोलतोय. मागच्या वेळेला आपण बहुतेक स्टार्ट केला होता का याला, का नव्हता केला? स्टार्ट केलेला आहे ना? तर आता चॅप्टर नंबर 3 बद्दल बोलूया आपण. आपण पाहिलं होतं मागच्या वेळेला की क्लासिफिकेशन कशा पद्धतीने केलं गेलेलं आहे. तर आज जे आपण बोलणार आहोत दॅट विल बी स्पेसिफिकली ऑन प्लांट किंगडम. आपल्याला माहिती आहे की R.H. विटॅकर जे होते, R.H. विटॅकर, माहिती आहे ना R.H. विटॅकरांचं नाव? हो सर. ज्यांनी काय दिलंय आपल्याला? 5 किंगडम क्लासिफिकेशन. अमेरिकन. आवाज बंद करा, कोणाच्या घरून तरी आवाज येतोय. अमेरिकन टॅक्झॉनॉमिस्ट होते आणि यांनी दिलं 5 किंगडम क्लासिफिकेशन. फाइव्ह किंगडम क्लासिफिकेशन मध्ये जे वन ऑफ द इम्पॉर्टंट क्लासिफिकेशन जे आहे त्याच्यापैकी पहिल्या 3 किंगडम्सचं वर्णन जे आहे, फर्स्ट 3 किंगडम्स, जे आहेत, फर्स्ट 3 किंगडम्स जे आहेत हे याच्यात येतात मोनेरा, प्रोटिस्टा आणि फंजाय. हे 3 किंगडम जे आहेत, या 3 किंगडमचं जे वर्णन आहे बाळांनो, या पहिल्या 3 किंगडम्सचं जे वर्णन आहे हे चॅप्टर नंबर 2 मध्ये झालेलं आहे. चॅप्टर नंबर 2 मध्ये आपण मोनेरा बद्दल डिस्कस केलेलं होतं की युनिसेल्युलर प्रोकॅरियोट, युनिसेल्युलर युकॅरियोट आणि हे सॅप्रोफाइट्स. सॅप्रोफाइट्सचा अर्थ तुम्हाला मी सांगितला होता मोड ऑफ न्यूट्रिशन. यांचं मोड ऑफ न्यूट्रिशन काय आहे? मोड ऑफ न्यूट्रिशन काय आहे यांचं? डेड अँड डिकेइंग मॅटरवर ज्यांचं जीवन चाललेलं असतं. डेड अँड डिकेइंग मॅटरवर. डेड अँड डिकेइंग मॅटर, MATTER. डेड अँड डिकेइंग मॅटर म्हणजे कुजलेले वनस्पती, मेलेले वनस्पती, प्राणी यांच्यावर जे जगतात त्यांना म्हणतात फंजाय. जे दुसरे आहेत युनिसेल्युलर आहेत पण युकॅरियोटिक आहेत त्यांना आपण म्हणतो प्रोटिस्टा. युनिसेल्युलर आहेत पण प्रोकॅरियोटिक आहेत ज्यांच्यामध्ये कुठल्याही सेल ऑर्गॅनेल्स फॉर्म झालेले नाही आहेत त्यांना आपण नाव दिलेलं आहे मोनेरा. तर मोनेरा पाहिलं, प्रोटिस्टा पाहिलं, फंजाय पाहिलं. तर आजचा जो आपला तिसरा जो किंगडम आहे, चौथा जो किंगडम आहे, दॅट इज प्लांट किंगडम. प्लांट किंगडम याच्यामध्ये बाय डिफॉल्ट 3-4 गोष्टी, म्हणजे किंगडम प्लांटी म्हटलं किंवा प्लांट किंगडम म्हटलं की 3-4 गोष्टी आल्याच पाहिजे. तर त्याच्यात पहिली गोष्ट आली पाहिजे की हे जे आहेत हे सगळेच्या सगळे ऑल मेंबर्स आर युकॅरियोटिक. त्याच्यानंतर ऑल मेंबर्स ऑफ दिस किंगडम आर फोटोसिंथेटिक आणि ऑल मेंबर्स आर मल्टीसेल्युलर. हे 3 वाक्य कळले का मला सांगा? एकदम प्लांटी म्हटल्यानंतर 3 गोष्टी आपल्या डोक्यात पटकन आल्या पाहिजे. काय आल्या पाहिजे बोला पटकन.
Sir, one more is there. काय काय आलं पाहिजे? श्रद्धा साळी, तू पहिल्यांदा आली का बाळा आज? ऑडिओ चालू करून ज्या मुलांना काही कम्युनिकेट करायचं असेल ते कम्युनिकेट करू शकतात. कमॉन. आपण प्लांट किंगडम शिकतोय, त्याच्यामधल्या 3 गोष्टी अतिशय महत्वाच्या आहेत की सगळे मेंबर्स कसे असतील, युकॅरियोटिक असतील. दुसरा पॉइंट आपण पाहिला की ऑल मेंबर्स ऑफ धिस किंगडम आर फोटोसिंथेटिक. आणि तिसरा पॉइंट पाहतोय आपण, ऑल मेंबर्स आर मल्टी सेल्युलर. याच्यातला कुठला मुद्दा तुम्हाला कळला नाही तेवढाच विचारा. कमॉन. Sir, the plant cell wall surrounds the cell membrane. येस, हिने आणखी चौथा मुद्दा सांगितला. व्हेरी गुड. दॅट्स लाईक ए क्लेवर स्टुडंट. गुड, व्हेरी गुड. हा एक चौथा मुद्दा टाकू शकतो आपण. ऑल मेंबर्स ऑफ धिस किंगडम have cell wall around their cells. एक आणखी महत्वाचा मुद्दा या मुलीने सांगितला, अतिशय महत्वाचा, की प्लांट म्हणण्यासाठी आणखी एक क्वालिटी असली पाहिजे की सगळे युकॅरियोटिक असले पाहिजे, त्याच्यानंतर सगळे फोटोसिंथेटिक असले पाहिजे, मल्टीसेल्युलर असले पाहिजे. आणि हा जो एक महत्वाचा मुद्दा जो स्किप झाला होता लिहायचा, दॅट वॉज 4th पॉइंट. व्हेरी गुड. हे 4 पॉइंट लिहून घ्या. कम ऑन. लिहिलं सगळ्यांनी? हो सर. 4 पॉइंट लिहिले? हो सर. हो सर. हो. म्हणजेच आपण काय पाहतोय, प्लांट किंगडम म्हणण्यासाठी काय काय गोष्टी असल्या पाहिजे, एकदा रिपीट करा. किंगडम प्लांटे किंवा प्लांट किंगडम म्हणण्यासाठी 4 गोष्टी, 4 क्वालिटी त्या ऑर्गॅनिझम कडे असल्या पाहिजे. बोला, रिपीट करा, पटपट पटपट सांगा. ऑल मेंबर्स आर युकॅरियोटिक. सगळे युकॅरियोटिक असले पाहिजे. व्हेरी गुड. त्याच्यानंतर फोटोसिंथेटिक असले पाहिजे, मल्टीसेल्युलर असले पाहिजे आणि Cell cell wall wall. around their cells. व्हेरी गुड, व्हेरी गुड. म्हणजे एवढे सगळ्या क्वालिटीज जर सर आवाज नाही येते. सर तुमचं माईक ऑफ झालाय. सर माईक ऑफ आहे तुमचं. सर तुमचं माईक ऑफ झालाय.
चालू आहे. हा. सर तुमचा माईक ऑफ आहे सर, आवाज नाही येते. नाही दिसत. आवाज येतोय का? हो सर येतोय. हो सर. हो सर. ओके, चालेल. आता मोड ऑफ न्यूट्रिशन सांगा, याचं कसं असेल? मोड ऑफ न्यूट्रिशनला आपण म्हणूया ऑटोट्रॉपिक. काय म्हणतो बाळांनो आपण? ऑटोट्रॉपिक. ऑटोट्रॉपिकचा अर्थ होतो जे स्वतःचं फूड स्वतः बनवतात, त्यांना आपण काय वर्ड यूज करतो? ऑटोट्रॉपिक. म्हणजे यांच्यामध्ये कोणता टाइप ऑफ न्यूट्रिशन असेल? ऑटोट्रॉपिक. आपण पाहिलं होतं की विट्याकर साहेबांनी 5 गोष्टी सांगितल्या होत्या की ज्याच्या बेसिसवर आपण क्लासिफाय केले होते 5 किंगडम. तर त्याच्यामधलं प्लांट किंगडम मध्ये ह्या सगळ्या प्रॉपर्टीज, आपल्याला 4 प्रॉपर्टीज आपण पाहिल्या आणि याच्या बेसिसवर यांनी प्लांट किंगडम डिझाईन केलेला किंवा प्लांट किंगडमचं क्लासिफिकेशन केलेलं. सगळ्या सायंटिस्ट लोकांनी क्लासिफिकेशन केलेलं आहे. सगळ्या सायंटिस्ट लोकांनी क्लासिफिकेशन करून प्लांट किंगडम मध्ये नवीन गोष्टी ऍड केलेल्या आहेत. पण मोस्ट ऍडव्हान्स्ड क्लासिफिकेशन कशामध्ये मानलं जातं? आपण विट्याकर साहेबांचं क्लासिफिकेशन जे आहे, तर RH विट्याकरांचं जे क्लासिफिकेशन आहे ते सगळ्यात जास्त महत्वाचं मानलं जातं. आणि त्यांनी ह्या ज्या 4 गोष्टी सांगितल्या, या 4 गोष्टींच्या आधारे, याच्यापेक्षा प्लस आणखी भरपूर गोष्टी आहेत, पण ह्या 4 गोष्टी ज्या आहेत त्या मेन ह्या किंगडमला ग्रुप करतात किंवा ह्या किंगडमला ते स्पेसिफाय करतात. आता काय बघायचं आहे याच्यात आपल्याला बघायचं आहे हे जे क्लासिफिकेशन आहे, हे जे अरेंजमेंट आहे, ही स्टेप बाय स्टेप जसा विकास होत गेला, ऍज द डेव्हलपमेंट प्रोसिडेड, तर त्या हिशोबाने सगळ्यात बेसिकला त्यांच्याकडे कुठल्याही प्रकारचे, ज्याला आपण प्लांट म्हणण्यासाठी जे कॅरेक्टरिस्टिक्स असले पाहिजे. आपण नॉर्मली प्लांट कशाला म्हणतो? ज्याच्याकडे रूट आहे, ज्याच्याकडे स्टेम आहे, ज्याच्याकडे लिव्ज आहेत, बरोबर, ज्याला फ्लावरिंग होतं आणि ज्याला फ्रूट बॉडी येते किंवा फ्रूट फॉर्मेशन होतं. या 5 गोष्टी जर होत असतील तर अशा स्ट्रक्चरला आपण प्लांट म्हणतो. त्याच्याबरोबर ह्या 4 गोष्टी असल्या पाहिजे. काय बोललो मी? ज्याच्याकडे रूट असतील, ट्रू रूट्स, ट्रू स्टेम, ट्रू लिव्ज, त्याच्यानंतर फ्लावरिंग आणि फ्रुटिंग, या 4-5 गोष्टी जर होत असतील तर अशा स्ट्रक्चरला प्रॉपर डेव्हलप्ड प्लांट असं आपण. येत आहे का सगळ्यांच्या लक्षात? बोला. या 5 गोष्टी असतील तर आपण त्याला प्लांट म्हणतो. जर या 5 गोष्टी नसतील तर त्याला आपण प्लांट म्हणत नाही. पण त्याच्याबरोबर आणखी काय असले पाहिजे? युकॅरियोटिक असले पाहिजे, फोटोसिंथेटिक असले पाहिजे, मल्टीसेल्युलर असले पाहिजे आणि सगळ्यांच्या सेलच्या अराउंड काय असली पाहिजे? सेल वॉल असली पाहिजे. म्हणजे ह्या जर 4 गोष्टी असतील आणि मी जे सांगतोय त्या जर प्रॉपर्टीज असतील, देन वी कॅन से इट इज टिपिकल प्लांट. आता हे प्लांट म्हणण्यासाठी मग याचा डे 1 पासून प्लांट बनले का? तर सायंटिस्ट म्हणतात याचं उत्तर नाही. प्लांटचं डेव्हलपमेंट जी झाली ती स्टेप बाय स्टेप होत गेली. कशी होत गेली ते आपण बघूया. आता हे जे प्लांट्स होते, या प्लांट्सला आपण 2 कॅटेगरीज मध्ये डिवाइड करतो. नीट लक्ष द्या, एक तुमच्या डोक्यात बसणार नाही किंवा तुम्हाला येणार नाही अशी एकही गोष्ट मी सांगणार नाही किंवा तशी गोष्ट बुक मध्ये दिलेलीच नाही. आता प्लांट किंगडमला आपण
मेन 2 पार्ट्स मध्ये डिवाइड करतो. 2 पार्ट्स मध्ये डिवाइड करतो. एकाला नाव देतो आपण क्रिप्टोगॅम्स. क्रिप्टोगॅम्स. फेनरोगॅम्स. आणि दुसऱ्या बाजूला नाव देतो आपण फेनरोगॅम्स. फेनरोगॅम. येस. फेनरोगॅम म्हणजे काय रे बाळा? क्रिप्टोगॅम्स आणि फेनरोगॅम्स. क्रिप्टोगॅम्स आणि फेनरोगॅम्स मध्ये फरक काय? मराठीत लिहायचं असेल तर ज्यांना फुलं येतात तर पुष्प याला म्हणतात. वास्क्युलर तर प्लांट. पुष्प. आणि व्हॅस्क्युलर. येस, व्हॅस्क्युलर. याच्यात पण व्हॅस्क्युलर आहे. आणि यांना आपण नॉन कशात व्हॅस्क्युलर टाकतो? प्लांट. अपुष्प. नॉन व्हॅस्क्युलर प्लांट्स. आणि नॉन फ्लावरिंग. नॉन फ्लावरिंग मध्ये. आता हा झाला ब्रॉड क्लासिफिकेशन झाला. आता हे जे क्रिप्टोगॅम्स आहेत याच्यामध्ये आपण काय करतो बघा, क्लासिफाय करताना कसं करतो? थॅलोफाइट्स, ब्रायोफाइट्स आणि टेरिडोफाइट्स. थॅलोफाइट्स, ब्रायोफाइट्स आणि टेरिडोफाइट्स. थॅलोफाइटाचे मेंबर असतात अल्गी, ब्रायोफाइट्स, लिव्हर वर्ड्स. सगळं मी डिटेल शिकवणार आहे तुम्हाला. लिव्हर वर्ड्स अँड मॉसेस. आणि टेरिडोफाइटाचे 5 मेंबर आहेत, 5 क्लास आहेत, 5 क्लासेस. आपण सगळं डिटेल मध्ये बघणार आहोत. तर हा जो ग्रुप आहे बाळांनो, जे ही गोष्ट पहिल्यांदा शिकतात त्या मुलांसाठी खास करून सांगतोय मी. लक्षात ठेवा, आता याला आपण एका वेगळ्या उंचीवर किंवा वेगळ्या अँगलने विचार करून आपण याचा विचार करणार आहोत की कशा पद्धतीने डेव्हलपमेंट होत गेली. मग आपण ह्या टॉपिकवर पुन्हा येऊ. आता एवढं लक्षात ठेवा, थॅलोफाइट्स मध्ये अल्गी असतात, ब्रायोफाइट्स, लिव्हर वर्ड्स, मॉसेस असतात आणि टेरिडोफाइट्स असतात. तर आपण हा एवढाच पार्ट पहिल्यांदा शिकणार, मग याच्याकडे जाणार आहोत. पण यांचा सगळ्यांचा विकास कशा पद्धतीने झाला, इव्होल्युशनच्या पॉइंट ऑफ व्ह्यूने कशा पद्धतीने डेव्हलपमेंट होत गेली, दॅट वी आर गोइंग टू स्टडी नाव. आता हे लिहून झालं की मला सांगा. हो झालं सर. सगळ्या Sir, मुलांचं झालं का? झालं मुलांचं sir. झालं का? गुड. आता नीट लक्ष द्या. ज्या आपण सुरुवातीच्या 4 क्वालिटीज आपण पाहिल्या होत्या प्लांट म्हणण्यासाठी, त्या डोक्यात ठेवून या सगळ्या गोष्टींचा विचार करायचा. आता नीट लक्ष द्या, एकदम हळूहळू आपण समजू. आता सगळ्यात आधी अर्थवर तुम्हाला मी सांगितलं होतं, अर्थवर परिस्थिती अशी निर्माण झाली होती सुरुवातीच्या काळामध्ये की फूडची स्कार्सिटी झाली. फूडची स्कार्सिटी हा वर्ड लिहून ठेवा. स्कार्सिटी चा अर्थ होतो दुर्भिक्ष, असा मराठीत वर्ड आहे. दुर्भिक्ष म्हणजे अन्नासाठी मारामार सुरू झाली, म्हणजे यांना फूड काहीच नव्हतं अवेलेबल. ज्या वेळेला एक गोष्ट लक्षात ठेवा, जेवढं लक्षात राहील तेवढं, की ज्या वेळेला ऑर्गॅनिझम हा क्रायसिस मध्ये सापडतो किंवा विपरीत परिस्थितीत सापडतो, ऍडव्हर्स कंडिशन मध्ये सापडतो कुठलाही ऑर्गॅनिझम, की आता सर्व्हायव्हलला काही चान्स नाही, उपासमार व्हायला लागली, तर अशा वेळेला त्याच्या बॉडीमध्ये काही मॉडिफिकेशन होतात ज्यांना आपण म्हणतो म्युटेशन. काय म्हणतो आपण बाळांनो त्यांना? म्युटेशन्स होतात. म्युटेशन शब्दाचा अर्थ होतो चेंज इन DNA, जो जेनेटिक मेकअप मध्ये जीन्स मध्ये चेंज होतो. आणि जीन्स मध्ये म्युटेशन्स होतात, चेंज होतात.
आणि त्यामुळे ती पर्टिक्युलर स्पेसीज, ती पर्टिक्युलर त्या ऑर्गॅनिझमचा ग्रुप काहीतरी असे एखादं फीचर किंवा अशी एखादी गोष्ट डेव्हलप होते की ज्याच्यामुळे त्याचा विकास व्हायला लागतो किंवा तो त्या ऍडव्हर्स कंडिशनवर मात करू शकतो. येतंय तुमच्या लक्षात? उदाहरणार्थ एक क्रूड एक्झाम्पल देऊन तुम्हाला समजून सांगतो, नीट लक्ष द्या. समजा तुम्ही 2 प्रकारचे म्युटेशन्स असतात, एक टेम्पररी म्युटेशन्स असतात, एक परमनंट किंवा एक हार्मफुल असतात, एक युजफुल असतात. तर युजफुल म्युटेशन्स केव्हा होतात? ज्या वेळेला ती प्रजाती आता नष्ट होईल, लुप्त होईल अशी अवस्था येते, त्यावेळेला त्याच्या जेनेटिक मेकअप मध्ये, डीएनए मध्ये फेरफार होतो. आपण मागच्या वेळेला पाहिलं होतं की युकॅरियोटिक ज्या सेल असतात, त्या युकॅरियोटिक सेलच्या आत न्यूक्लियस असतो आणि त्या न्यूक्लियसच्या आत असतो डीएनए. त्या डीएनए मध्ये तो डीएनए जो असतो तो ऑर्गॅनिझम कसा आहे की जसा त्याचा डीएनए. तो ऑर्गॅनिझम कसा असतो जसा त्याचा डीएनए असतो. परंतु त्या डीएनए मध्ये ज्या वेळेला अशी एखादी परिस्थिती, विपरीत परिस्थिती निर्माण होते, त्यावेळेला काही ऍडिशनल फीचर्स, काही ऍडिशनल गोष्टी त्या जीन्स मध्ये होतात. का होतात, कशा होतात, याच्यावर अजून काही फार ठोस उत्तर मिळालेलं नाहीये. पण वन ऑफ द रिझन इज ऍडव्हर्स कंडिशन असं म्युटेशनच्या बाबतीत मानलं जातं. तर म्युटेशन शब्दाचा अर्थ झाला की त्याच्या जेनेटिक स्ट्रक्चर मध्ये, त्याचा जो जेनेटिक मेकअप आहे, ज्याच्यामध्ये डीएनए आहे, त्या डीएनएच्या क्रमामध्ये फेरफार होतो आणि त्यामुळे एखादं ऍडिशनल फीचर, एखादी विशेष अशी गोष्ट त्या ऑर्गॅनिझमला मिळत असते. सुरुवातीच्या काळामध्ये 2 प्रकारचे ऑर्गॅनिझम होते. एक कम्प्लिटली हेट्रोट्रॉफ होते आणि दुसरे जे होते ज्यांना आपण म्हणू शकतो किमोऑटोट्रॉफ होते. पण ते फार चांगल्या पद्धतीने फोटोसिंथेसिस करू शकायचे. मग हे ज्या वेळेला याच्यामध्ये जेनेटिक मेकअप मध्ये चेंज झाला, त्यावेळेला यांच्यामध्ये फोटोसिंथेसिस करण्याची क्षमता तयार झाली. म्हणजे हे लाईट पकडून आणि ऍटमॉस्फिअर मधला CO2 घेऊन स्वतःचं फूड बनवायला लागले आणि बाय प्रोडक्ट म्हणून एक उपपदार्थ म्हणून काय तयार करायला लागले? O2 तयार करायला. ज्याचं मी मागच्या वेळेला तुम्हाला आठवत असेल एक्झाम्पल दिलं होतं की यांना अगदी सुरुवातीची गोष्ट जी आहे ती सांगतो, ज्यांना आपण सायनोबॅक्टेरिया म्हणतो. ते काय करायचे? CO2 घ्यायचे, H2O भरपूर, कारण यांचा उगमच पाण्यात झालेलं त्यामुळे CO2 आणि H2O घ्यायचे. सनलाईट त्याही काळात होता, सनलाईट घ्यायचे आणि काय बनवून टाकायचे? C6H12O6 हा झाला ग्लुकोज, त्यांना मिळणारं फूड. आणि याच्यात काय बनवून टाकायचे? O2 बनवायचे. नीट लक्ष द्या. CO2 आणि H2O घेऊन सनलाईट वापरून काय बनवून टाकायचे? ते ग्लुकोज बनवून टाकायचे. आणि काय इव्हॉल्व करायचे त्यांच्या बॉडीमधनं? काय निघायला लागला? O2. याच्यामुळे हे सर्वाईव्ह झाले. अर्धीच एकदम कोट्यावधी अब्जावधी वर्षापूर्वीची गोष्ट सांगतो, ज्या वेळेला हे सुरुवातीच्या काळ. त्याच्या आधीची परिस्थिती यांची अशी होती की हे फोटोसिंथेसिस नाही करू शकत. म्हणजे ऑर्गॅनिझमची जर तुम्ही बेस पाहिला, प्लांट्स कुठून तयार झाले? तर फोटोसिंथेसिस करायला लागल्यापासून तयार. फोटोसिंथेटिक प्रॉपर्टी त्यांच्यामध्ये आली. मग हे जे होते यांना आपण म्हणतो युनिसेल्युलर सायनोबॅक्टेरिया होते. काय होते बाळांनो? सायनोबॅक्टेरिया त्यांना आपण म्हणायचं. हे जे सायनोबॅक्टेरिया आहे यांची जेव्हा डेव्हलपमेंट झाली, तर पुढे या सायनोबॅक्टेरिया पासून पुढे तयार झाले क्लोरेला. आणि दिस इज ऑल्सो युनिसेल्युलर युकॅरियोट आणि फोटोसिंथेटिक, या 3 प्रॉपर्टी याच्याकडे. क्लोरेला काय आहे? युनिसेल्युलर आहे, युकॅरियोट आणि फोटोसिंथेटिक आहे. म्हणजे डेव्हलपमेंट होत गेली. म्हणजे यांच्यापासून डेव्हलप झाले हे आणि यांच्यापासून डेव्हलप झाले मल्टीसेल्युलर. येस, हँड रायटिंग मोठी काढा ना. कोणी काही विचारतंय? येस, ओके, चालेल. हे कळतंय का? हे रीड करायला डिफिकल्ट जात आहे का बाळांना तुम्हाला? हे रीड नाही करायला? सर, दिसतंय. नो सर, दिसतंय सर. बरं, इथून पुढे मी काळजी घेईल बेटा. हे जर आता एवढं झालं असेल तर इथून पुढे मोठं काढेल. म्हणजे विकास कसा होत गेला, इव्होल्युशन कसं होत गेलं,
इव्होल्युशनचा क्रम आपल्याला समजून घ्यायचा आहे. सगळ्यात आधी इव्होल्युशन सगळ्यांना समजतं का? इव्होल्युशन Yes, sir. इव्होल्युशन शब्दाचा अर्थ होतो जीवांचा सजीवांचा विकास कशा पद्धतीने होत Gradual वी आर गोइंग टू स्टेप. म्हणजेच काय की एखाद्या गोष्टीमध्ये जसं आता ज्या मुलांना इव्होल्युशन समजत नाही त्यांच्यासाठी सांगतो. त्यांच्यासाठी एक छोटंसं एक्झाम्पल देऊन सांगतो. माझ्या लहानपणची गोष्ट सांग. माझ्या लहानपणची वेन आय वॉज जस्ट 10 years old, मी 4वी-5वीला असेल तेव्हा. आमच्या काळात स्कूटर ज्या होत्या ना त्या स्कूटर्स अशा पद्धतीच्या होत्या बघा. कशा? अशा. आणि ह्याच्यामध्ये लेट्स से की समजा हा हँडल आहे, इथे असा हा हँडल आहे आणि याच्यामध्ये एक लाईट असा असायचा पुढे आलेला आणि ही स्कूटर अशी असायची. याच्यावर सीट. बरोबर. आता म्हणजे हँडल कोणत्याही दिशेला गेला तरी लाईट एकाच बाजूला पडेल अशी व्यवस्था. म्हणजे तुम्ही जोपर्यंत पूर्ण सरळ होत नाही तोपर्यंत लाईट असा तिरपा राहायचा. याला लॅम्ब्रेटा वगैरे म्हणायचे. लॅम्ब्रेटा त्या काळची फेमस स्कूटर होती. नंतर खूप बदल झाले पण ही जी होती एकदम बेसिक स्कूटर होती. आज स्कूटर किती ऍडव्हान्स झालेले आहेत हे तुम्हाला सांगायची गरज. म्हणजे ज्या सुरुवातीचे जे स्ट्रक्चर्स होते किंवा सुरुवातीची गाडी जर तुम्ही सुरुवातीच्या जर कार 1920, 22, 24च्या आसपासच्या जर कार पाहिल्या तर त्या कार्सला स्पोक्स असायचे. म्हणजे जसं सायकलीला तिऱ्या असतात स्पोक्स असतात तशा पद्धतीने स्पोक असलेल्या आणि जास्तीत जास्त हायएस्ट स्पीड 40-50चा स्पीड असलेल्या कार होत्या. आज 400-500चा स्पीड असलेल्या कार. काय झाली? ऍडव्हान्समेंट झाली. म्हणजे सुरुवातीची कुठल्याही शोध ज्या वेळेला लागतो, आता ज्या वेळेला आजपासून 20-25 वर्षापूर्वी किंवा 30 वर्षापूर्वी म्हणूया, 30 वर्षापूर्वीचे मोबाईल्स हे एवढे मोठे मोबाईल आणि त्यांचा डिस्प्ले एवढाच राहायचा आणि त्यांच्याकडे काही फॅसिलिटी नाही. त्याच्याही आधी त्यावेळेची जर गोष्ट तुम्हाला सांगितली तर ऐकायचे पण पैसे पडायचे आणि बोलायचे पण पैसे पडायचे अशी परिस्थिती होती. नंतर मात्र त्याच्यामध्ये ऍडव्हान्समेंट होत आज अवस्था काय की तुम्ही मोबाईलवर माझं लेक्चर बघू. ही जी ऍडव्हान्समेंट असते ही टेक्निकल ऍडव्हान्समेंट. तसं इव्होल्युशन मध्ये हजारो लाखो वर्षांमध्ये सेलमध्ये चेंजेस होत आजचे जे आपल्याला एकदम जबरदस्त मोठे झाडं दिसत आहेत, मोठमोठे फळं, आपण निरनिराळ्या प्रकारचे फळं खातोय, निरनिराळ्या प्रकारच्या फळांवर प्रयोग चाललेले आहेत. सीडलेस फ्रूट किंवा फ्रुट्स विथ मिनिमम सीड्स हे जेच झालेलं आहे. किंवा जे आपण फूड खातोय या फूड मध्ये मल्टी व्हिटॅमिन युक्त फूड, जास्त प्रोटीन युक्त फूड, हे कशामुळे झालेलं आहे? हे ऍडव्हान्समेंट करत माणसाने त्याच्यावर एक्सपेरिमेंट केले नो डाऊट, परंतु त्याच्या आधी प्लांट्स मध्ये चेंजेस होत गेले. म्हणजे तुम्ही विचार करा की युनिसेल्युलर पासून तर मल्टी सेल्युलर पर्यंतचा हा जो प्रवास होता हा टप्प्याटप्प्याने त्याला लाखो वर्ष जावे लागले आणि मग अनेक पेशीय मल्टी सेल्युलर ऑर्गॅनिझम्स, मल्टी सेल्युलर प्लांट्सचा उदय झालेला आहे. म्हणजे इव्होल्युशनच्या पॉइंटने जर बोलायला गेलो आपण तर सगळ्यात आधी आले सायनोबॅक्टेरिया आले, नंतर क्लोरेला आले आणि नंतर अल्गी आले. अल्गी काय आहेत? मल्टी सेल्युलर. अल्गी काय आहेत बाळांनो? मल्टी सेल्युलर ऑर्गॅनिझम. मल्टी सेल्युलर. आता बघा हे युनिसेल्युलर आहे, हे युनिसेल्युलर आहे, हे मल्टी सेल्युलर स्ट्रक्चर तयार झालं. आणि अल्गीकडे जर तुम्ही तुम्ही घरात सगळ्या मुलांना अल्गी म्हटलं की काहीतरी वेगळं वाटतं. सगळ्यांनी पहिली गोष्ट एकदम डोक्यात फिक्स ठेवून अल्गी म्हटलं की आपल्या घरातलं, आपल्या कानाकोपऱ्यातलं, बाथरूमच्या आसपास किंवा कुठेतरी तुम्हाला भिंतीवर जर दिसत असतील तर ते ग्रीन कलरचं जे स्ट्रक्चर असतं, ग्रीन कलरचं स्ट्रक्चर धाग्यांनी जनरली बनलेलं असतं. असं ग्रीन कलरचं येलोइश, ब्राउनिश, ग्रीनिश असं जे स्ट्रक्चर असतं दॅट इज कॉल्ड एज अल्गी. अल्गी जे असतं बाळांनो हे मल्टी सेल्युलर असतं, हे फोटोसिंथेटिक असतं. पण याच्याकडे तुम्ही अल्गीचं ऑब्झर्वेशन जर केलं तर अल्गी तुम्हाला कधीही
रूट, स्टेम आणि लिव्स तुम्हाला कधीही दिसणार नाही. काय दिसणार नाही? रूट तुम्हाला अब्सेंट, स्टेम म्हणजे हे बघा, मी अतिशय बेसिक पासून सगळ्यांना समजून सांगतो. दीज आर रूट्स, दीज आर रूट्स. हा जो मधला पोर्शन असतो याला म्हणतात स्टेम, दिस इज रूट्स. आणि याच्यावर जे लागतात त्यांना आपण म्हणतो लिव्स. कारण सगळ्या पद्धतीचे मुलं आपल्याकडे लिव्स हे. आणि याला जर समजा फ्लावरिंग होत असेल, याला जर फ्लावरिंग होत असेल तर फ्लावर्स म्हणू. याला एखादं फ्रूट लागत असेल तर त्याला फ्रूट म्हणू. हे टिपिकल प्लांट आहे. एक विशेष असं जेव्हा एक प्लांट, एक वनस्पती म्हणण्यासाठी किंवा एक झाड म्हणण्यासाठी ह्या 4 गोष्टी असल्या पाहिजे. याला फ्लावरिंग आलं पाहिजे, याला फ्रुटिंग झालं पाहिजे, याला लीव्ज आले पाहिजे, याला रूट असले आणि याला स्टेम असलं पाहिजे. स्टेम शब्दाचा अर्थ होतो मराठीमध्ये खोड, STEM. या 5 स्ट्रक्चर, याच्यापैकी रूट पण नाही, याला स्टेम पण नाही आणि लीव्स पण नाही. तुम्ही शेवाळाला ह्या 3ही गोष्टी अब्सेंट असतील. जर ह्या 3 गोष्टी अब्सेंट असतील तर ह्या आपोआपच अब्सेंट असतील. हे दोन्ही आपोआपच अब्सेंट असतील. म्हणजे ज्याच्याकडे रूट, स्टेम आणि लीव्स नाहीत पण फोटोसिंथेसिस करतं, मल्टी सेल्युलर आहे आणि सेल वॉल सुद्धा आहे, असे जे प्रायमरी प्रोड्युसर्स आहेत. प्रायमरी प्रोड्युसर्स यांना आपण म्हणतो सुरुवातीचे, आरंभीचे. सुरुवातीचे जे प्रोड्युसर्स असतात बाळांनो, यांना आपण कशात इन्क्लूड करतो? अल्गीमध्ये इन्क्लूड. येतंय का सगळ्यांच्या लक्षात? कम ऑन. मी जे बोलतोय हे समजतंय का सगळ्यांना? Yes, जड sir. जात आहे? येस. आता एक गोष्ट लक्षात झाली की इव्होल्युशन झालं. इव्होल्युशन झालं, सायनोबॅक्टेरिया, क्लोरेला आणि मग अल्गी तयार झाले. हे अल्गी कसं स्ट्रक्चर आहे? मल्टीसेल्युलर. आतापर्यंत युनिसेल्युलर होते. नंतर सेल एकामेकांमध्ये युनाइट झाल्या आणि युनाइट होऊन मग काय बनले? अल्गी बनले. अल्गी काही एवढे मोठे आहेत बाळांनो की ते जसं बाहेरच्या जगामध्ये आपल्या ह्या अर्थवर टेरेस्ट्रियल एन्व्हायरमेंट मध्ये जसे मोठमोठे झाडं असतात तसं मोठमोठ्या अल्गी 70 मीटर, 100 मीटर पर्यंतच्या अल्गी आपल्याला समुद्रात दिसतात. अल्गींचं वैशिष्ट्य काय? अल्गी बद्दल बोलायचं झालं तर अल्गीमुळे अक्वॅटिक एन्व्हायरमेंट म्हणजे पाण्यामधलं एन्व्हायरमेंट टिकून राहिलेलं आहे. आणि हे चीफ प्रोड्युसर्स आहेत. काय आहेत बेटा? चीफ प्रोड्युसर्स. चीफ प्रोड्युसर्स म्हणजे मुख्य उत्पादक. काय उत्पन्न करतात हे? तर यांच्यामुळे 2 गोष्टी घडतात. हे फूड प्रोव्हाइड करतात. जेवढे जलचर आहेत, पाण्यामध्ये राहणारे जेवढे लिव्हिंग ऑर्गॅनिझम्स आहेत पाण्यामध्ये राहणारे, त्यांना फूड आणि त्यांना ऑक्सिजन. ऑक्सिजन जो आहे तो हे प्रोव्हाइड करतात. म्हणजे पाण्यात ऑक्सिजनचं कॉन्सन्ट्रेशन टिकवून ठेवण्यासाठी यांचा मोठा रोल आहे. जे अक्वॅटिक ऑर्गॅनिझम्स आहेत त्या अक्वॅटिक ऑर्गॅनिझम्स मध्ये म्हणजे पाण्यात राहणारे जे ऑर्गॅनिझम आहेत त्यांच्यासाठी फूडची अवेलेबिलिटी करणं यांची जबाबदारी आहे. आणि तिसरं आणि महत्वाची गोष्ट, जवळजवळ 50% CO2 जगात असलेला कार्बन डायऑक्साईड, जो काही पृथ्वीवर कार्बन डायऑक्साईड आहे त्या कार्बन डायऑक्साईडचं 50% वापर हे अल्गी करत असतात. याला फिक्सेशन म्हणतात. काय वर्ड यूज करतात बेटा? याला फिक्सेशन असा वर्ड यूज करतात. FIXATION. फिक्सेशन. फिक्स करणं म्हणजे वापरण्यासाठी यूज करणं, यूज करून घेणं. म्हणजे ऍटमॉस्फिअर मधला 50% कार्बन डायऑक्साईड एकट्या अल्गी वापरून. तुम्हाला सांगून आश्चर्य वाटेल, आजचं जे जग आहे या जगामध्ये मॅक्सिमम ऑक्सिजनचे प्रोड्युसर आपण अल्गीला मानतो. अल्गी मुळे हे जग जे आहे, हे जग ज्याला आपण ऑक्सिडेटिव्ह वर्ल्ड म्हणतो किंवा ऑक्सिडेशन युक्त, ऑक्सिजन युक्त जे जग आहे ते जग तयार करण्यामध्ये अल्गीचा फार मोठा वाटा आहे. आणि हे अल्गी पण स्ट्रक्चर कसं आहे आपल्याला माहिती आहे. काय नाही यांच्याकडे? रूट नाही, स्टेम नाही. त्यामुळे फ्लावर आणि फ्रूटचा प्रश्नच येतो. त्यामुळे या रूट नसलेल्या, स्टेम नसलेल्या, लीव्ज नसलेल्या परंतु फोटोसिंथेटिक मल्टीसेल्युलर असं जे स्ट्रक्चर आहे दॅट इज कॉल्ड ॲन अल्गी. आणि ह्या अल्गी पासून विकास क्रमाला सुरुवात झाली. हळूहळू अल्गी जे होते या अल्गीमध्ये डेव्हलपमेंट पाहायला मिळाली. अल्गीमध्ये काही चेंजेस झाले आणि अल्गी पासून चेंजेस झाल्यानंतर सगळ्यात आधी जर कुठला ग्रुप बनलेला असेल
जे काही आपल्याला आजच्या तारखेला उपलब्ध डेटा आहे त्या डेटानुसार जर सगळ्यात पहिले याच्यामध्ये विकास होऊन जर काही ऑर्गॅनिझम आपल्याला दिसलं तर ऍडव्हान्समेंट दिसली असेल दॅट इज कॉल्ड ॲज ब्रायोफायटा. म्हणजे आता मी तुम्हाला पुढच्या 2 मिनिटात एक महत्वाची गोष्ट सांगतो की यांचा विकासाचा क्रम कसा आहे, यांच्यामध्ये डेव्हलपमेंटचा क्रम कसा आहे, की आता हा तुम्हाला पाठ ठेवायचा आहे, कंटिन्युअसली विसरायचं नाहीये. सगळ्यात आधी नीट लक्षात घ्या. आपल्याला प्लांट किंगडम म्हटलं तर सगळ्यात बेसला काय आले पाहिजे, अल्गी आले पाहिजे. मोठा अक्षर काढतोय, सगळ्यांनी लक्षात ठेवा. सगळ्यात आधी बेसला काय असतील, अल्गी. अल्गीचा विकास झाला तर काय बनले, ब्रायोफाइट्स. ब्रायोफाइट्स. ब्रायोफाइट्सचा विकास झाला काय बनले, टेरिडोफाइट्स. त्यांची वैशिष्ट्य काय असतात उद्या शिकू आपण. टेरिडोफाइट्स. आणि टेरिडोफायटामध्ये जेव्हा विकास झाला तेव्हा बनले जिम्नोस्पर्म्स. आणि सगळ्यात ऍडव्हान्स जर कुठले असतील आपल्या आसपासचे तर त्यांना आपण म्हणतो अंजिओस्पर्म्स. हा क्रम विसरायचा नाही, भूलना मना है. सगळ्यात आधी जेव्हा प्लांट किंगडमचा विकास व्हायला सुरुवात झाली तर त्याच्या आधी सगळ्यात आधी काय झाले, याच्याही आधी काय होते, सायनोबॅक्टेरिया वगैरे होते. सायनोबॅक्टेरिया, क्लोरेला वगैरे सायनोबॅक्टेरिया होते, युग्लिना वगैरे होते. पण इथून सायनोबॅक्टेरिया पासून आपण याला कन्सिडर करत नाही, पण अल्गी पासून आपण लक्ष ठेवतो. ज्याच्याकडे रूट स्टेम लीव्स नाहीये त्याला काय म्हणतो, अल्गी. ज्याच्याकडे रूट लाईक स्ट्रक्चर तयार झालं, रूट नाहीये, रूट लाईक, ज्याला आपण म्हणतो रायझॉइड. रूट नाहीये, रूट लाईक स्ट्रक्चर तयार झालं त्याला आपण काय नाव देतो, रायझॉइड. स्टेम नाहीये, स्टेम लाईक स्ट्रक्चर तयार झालं, स्टेम लाईक स्ट्रक्चर तयार झालं. आणि लीव्स लाईक स्ट्रक्चर तयार झालं. यांना नाव आहेत, आपण उद्या शिकू, कन्फ्यूज होऊ नका. हे बघा, ज्यांना सर तो root-like रायझॉइड structure वर तयार, थोडा ब्रॉडली आहे ना. आता लिहून घ्या, रायझॉइड्स म्हणजे रूट लाईक, स्टेम लाईक आणि लीव्स लाईक स्ट्रक्चर तयार झालं. रूट लाईक, स्टेम लाईक आणि लीव्स लाईक स्ट्रक्चर तयार झालं. म्हणजे तुम्हाला लक्षात येईल की हे जे 3 स्ट्रक्चर जे तुम्हाला दिसत आहेत हे 3 स्ट्रक्चर कसे तयार झाले एकदम सुरुवातीच्या काळामध्ये. त्यांना तुम्ही म्हणू शकत नाही की यांना रूट आहेत, स्टेम आहेत, लीव्स आहेत असं. हे फ्रेश वॉटर मध्ये पण तयार झाले अल्गी आणि यांचं पण आता इथून यांचा विकास झाला. यांना आपण म्हणतो amphibians of in plant kingdom. Amphibians in plant kingdom. Plant kingdomचे amphibians यांना म्हणतो, ब्रायोफाइट्स. का म्हणतो उद्या शिकू आपण. तर लक्षात ठेवा, ब्रायोफाइट्स तयार झाले. ब्रायोफाइट्स मध्ये रूट नव्हतं, रूट लाईक स्ट्रक्चर तयार झालं, स्टेम लाईक स्ट्रक्चर तयार झालं आणि लीव्स लाईक स्ट्रक्चर तयार झालं. याच्यामध्ये तुम्ही आले तर ट्रू लीव्स तयार झाले, ट्रू रूट्स तयार झाले, स्टेम लाईक स्ट्रक्चर डेव्हलप झालं आणि लीव्स जे होते फोलिएज लीव्स आपण यांना म्हणतो, हे फोलिएज लीव्स तयार झाले. आणि यांच्यामध्ये पहिल्यांदा व्हॅस्क्युलर बंडल पाहायला मिळाले. उद्या शिकू आपण व्हॅस्क्युलर बंडल, एक वर्ड तुम्हाला मी शिकवणार आहे. व्हॅस्क्युलर बंडल्स तयार झाले. नंतर ज्यांच्यामध्ये अधिक चांगल्या पद्धतीने, जे आता कोणता मुलगा होता मला माहित नाही, त्याने सांगितलं व्हॅस्क्युलर हा वर्ड जो आहे तो व्हॅस्क्युलर वर्ड आय थिंक त्याला माहिती असेल. तर व्हॅस्क्युलर बंडल्स ज्यांच्यामध्ये असतात अशा प्लांट्सला आपण व्हॅस्क्युलर म्हणतो. तर ते तयार झाले आणि त्यांच्यामध्ये सगळं होतं, ज्याच्यामध्ये रूट, स्टेम, लीव्स, फ्लावर्स आणि फ्रूट्स
हे सगळं असतं त्यांना आपण म्हणतो अँजिओस्पर्म. अँजिओस्पर्म म्हटले की त्यांच्यामध्ये 5ही गोष्टी आल्या पाहिजे. तर अशा पद्धतीने हा विकास होत गेलेला आहे. तर आय होप तुम्हाला आज जे काही आपल्याला 41 मिनिटं मिळाली, 40-45 मिनिटं, त्या 40-45 मिनिटांमध्ये तुम्हाला एक ओव्हरऑल आयडिया आली की प्लांट किंगडम मध्ये काय काय शिकायचं, काय काय. तर ह्या प्लांट किंगडम मध्ये आपण ह्या सगळ्या गोष्टी शिकणार आहोत. या प्लांट किंगडम मध्ये बेसिक गोष्ट, प्लांट किंगडम मध्ये खूप डिटेल नाही गेलेलो आहे. त्या प्लांट किंगडम मध्ये अल्गी तुम्हाला डिटेल मध्ये सांगितल्या गेलेल्या आहेत. अल्गीचे टाईप, रोडोफायसी, क्लोरोफायसी, थिओफायसी हे आपण शिकणार आहोत. त्याच्यानंतर ब्रायोफाइट्स मध्ये लिव्हरवर्ट्स, मॉसेस आहेत. टेरिडोफायटामध्ये 5 क्लासेस आहेत, सायलोटम वगैरे, ते आपण समजून घेणार आहोत. आणि त्यांचा स्टडी करून आपण जाणार आहोत जिम्नोस्पर्म्स. ओके. Yes, sir. Yes, sir. तर थांबायचं या ठिकाणी. थँक्यू. येस सर. थांबूया. Bye, sir. बाय सर. बाय बाय. बाय सर. बाय सर. उद्या जर लाईट असली तर काही प्रॉब्लेम नाही, नसली तर मग प्रॉब्लेम येईल. बरोबर Okay, sir. 9:15 सगळ्यांनी हजर राहा. थँक्यू.